कोणच्या कामावर लक्ष लागत नाही. म्हणजे काय माहिती त्या गावात मला तसंच होतंय बघा. मग ते ताई कौतुक करून सांगत होत्या की आपली राधा एवढी फ्रेश झाली, तिच्या तोंडावर तेज आलंय. घरातली उठून पटकन लवकर मी भांडी सुद्धा घासत नाही, 2 भाकरी सुद्धा पटकन थापत नाही. आणि मग इथं आल्यापासून एवढं काम करते, सकाळी लवकर उठते, हँडल करते. कसं काय काय माहिती कसं. एकतर मला म्हणजे बरेच दिवस झाले बरं का, मला तर काय असं केलेलंच निघलं. मी तर काय तसल्या गोष्टींवर लक्ष ठेवत नाही, पण येतं का नाही मनामध्ये. कारण माझ्या वाईटावर लय जण आहे ते राधेचं का वाटोळ होईन असं तसं करत असताना करण्यात धरण्या आहे का नाही. आपण कशाला उगाच काय म्हणायचं, आपल्याला माहिती असतं सगळं, पण आपल्या कशाला तोंडानं म्हणून दाखवायचं. जे माझ्या वाईटावर आहे ते कदाचित करत असन, कारण त्यांना लय भरोसा आहे ना, करत असन. लेकरं टाकली माझ्या हॉस्टेलला. इथनं जायच्या दिवशीच का नाही सरांसंग मी बोलले, मग टाकले ते लेकरं हॉस्टेलला. कारभार म्हणलं त्यांच्या शाळेचं व्यवस्थित नीटनेटकं करूनच येतो, काय तिथं तरी येऊन करू म्हणलं. तुम्ही जायचा कामाला आणि घरी दिवसभर मी काम लागूच तर बघूच तर मग शाळेचं पोरांचं तर होईल. म्हणलं जावा, पण माझी इच्छा ना खरंच नाही. त्या ताई आता फोनवर म्हणत होत्या की आता तुम्ही बारामती सोडू नका, तुमचं चांगलं चाललंय. कसं जेवढं कपडे कशाला कपडे तुझे धुवायचे नाही, 11 वाजले की आम्ही कपडे चल मग लाव कुलूप. ए पोरे खिडकी लावा दे, चावी राहिली आताच. आज आम्ही बाथरूममध्ये कोणच गेलो नाही. आज आम्ही बाथरूमचा दरवाजाच उघडला ना. आमचं बाथरूम तिकडं आहे, ते आहे का लोखंडी आहे. म्हणजे आमच्या राहण्याची सोय तर मस्त आहे. आम्हाला प्यायचं पाणी आतमध्येच आहे. स्वतः डबा राहायला घ्यायचा, डबा डबा नाही काय नको, जाऊ दे, राहू दे. मग बिगर डब्याचं जायचं का आम्हाला. मी घेते की, तू नको घेऊ, मी घेते. आता नसते मी ते इंदापूरच्या पुढं. भाऊजी यायला लागल्या तर भाऊजीला करमत नाही, स्वातीला सोडून, स्वातीला करमत नाही भाऊजीला सोडून. आणि मला तर काय ह्या बघा तुम्हाला सांगते, गेल्यापासून छोकलीच्या बापाने एक फोन सुद्धा केला नाही की आम्ही पोहोचलोय किंवा मी निघणार हाय, काय करणार हाय. हे तर जेवढं आम्ही बोललो असेल ना तेवढंच. आणि इकडं आल्यापासून जरा छोकलीच्या बापाची मया पण यायला लागली मला. आणि गावाकडं तुम्हाला सांगते सारखी किरकिर, सारखी किरकिर, सारखी. मग ती लोक मला जे म्हणतात का नाही की राधे का नाही हिंडायला भेटलं की लय बाहेर राहते आणि घरी आले की लगे हिला रोग येतो या. अहो खरं खरं मी खोटं तुम्हाला का बोलू, आणि काय संबंध आहे खोटं बोलायचा. आणि खोटं बोलून काय तुम्ही ए पोरे पडतील की. जिन्यावरनं पळत आली पोरगी इथं पडली असते माझ्या पुढं. पळायचं नाही जिन्यावरनं. आणि खरं खरं तुम्हाला खोटं बोलून काय त्याचा उपयोग आहे का नाही, काय फायदा आहे का त्याच्यातनं, काहीच नाही. आता इकडं आल्यापासून किती माझं मन रंगलं या. म्हणलं जाऊ दे सोड, म्हणलं पेमेंट भेटेल ते भेटेल म्हणलं. काय त्यात 4-5 हजार रुपये जातील, रूम भाडं, लाईट बिल हे ते आहे का नाही. पण पुन्हा आहे की माझं प्लॅनिंगच आहे बरं का. आम्ही छोकलीच्या बापाला जरी काम लागलं आणि आम्ही दोघांना जर कमवलं, आता काय लेकरं काय आमच्या जवळ नाहीत, काय टेन्शन नाही. लेकरांचं शिक्षण बी होतं या, आणि आम्ही दोघं पण का नाही डायरेक्ट आम्हाला एकमेकाची तोंड का नाही संध्याकाळी बघायला भेटणार आहे का नाही. मग ह्यांना जर लवकर कामं लागली तर ही जातेली लवकर कामाला, आणि आम्ही आमचं उरकून जाईन आमच्या कामावर. आणि आम्ही आमच्या कामावर आहे का नाही. आणि जरी आम्हाला यायला उशीर झाला तरी आम्ही यायच्या अगोदर ही काहीतरी खायला करून खातेली, नाही तर आमची वाट बघत बसतेली आहे का नाही. तर बघू, माझं प्लॅनिंग चालू आहे. सकाळचं टायमिंग लय आहे, तर एखादं आपल्या नाही का कामाचा टायमिंग होईपर्यंत, आपल्या कामाचा टायमिंग होईपर्यंत एखादं 9 ते 10
9 ते 10चं एखादं धुणं भांड्याचं काम बघावं आहे का नाही. एखादं काम लागलं म्हणजे अजून तेवढाच आधार होईल. स्वतः आपल्याला ही बॅग घे ना तुझी. अय ही बॅग घे ना आपल्याला. नाही कुठली आहे ही काम बघत बघत काय आता लेकरं नाहीत, बाळ नाही, टेन्शन नाही, काय नाही. नवऱ्याचं काम करन, माझं मी काम करन आणि राहिलेल्या कामामध्ये अजून एखादं काम बघावं वाटतंय. पण बघू अजून काय ओळखी पाळखी नाही त्या. हळूहळू पडते ना ओळखी. शेजारच्या ताईची ओळख झाली. इथं येता जाता अजून रोज बघितलं येऊन जाऊन रोज जर माणसांना कळालं का नाही की बाबा चल ही इथं राहतात ते. आणि ओळख होता होती, बरोबर आहे का नाही. ओळख होता होती आणि एकदा ओळख झाली का नाही मग सांगायचं की बाबा मी असं कामाला जाते, माझा टायमिंग एवढा आहे, पण एवढ्या टायमिंगमध्ये अजून एखादं मला काम बघा. कुणाच्या इथं भांडी घासायला लागलं तरी काय अडचण नाही आहे का नाही. एक टायमाचं काम 9 ते 10 किंवा 10 ते 11 पर्यंत आहे का ना. परत 11 वाजता आपल्या ड्युटीवर जायचं. आपल्या ड्युटीवर जायचं. काय नाही गेल्या आता नाश्ता हे भेटतो, नाश्ता करायचा, कामाला लागायचं आणि आपला हळूहळू डुगू दिवस घालवायचा. अख्खा दिवस गेला कारण आम्ही डबल शिफ्ट करतोय. नाहीतर आमचं घरी तर काय काम आहे. लय जणांना वाटतं ह्यांचा टायमिंग कसलाय 11 ते 11 12 तास कसलं काम करतात. अहो 11 ते 11 म्हणजे आम्ही डबल ड्युटी करतोय, कळलं का तुम्हाला. मग असे इथं शेजारच्या बाया जातात ना कामाला, पण त्या बी 11 ते 6 जात्या त्या आणि आम्ही 6 ते 11 जातो या परत. आलं का लक्षात तुमच्या. खाय प्यायचं पण काय टेन्शन नाही आम्हाला, काय नाही. आता हे बघा हे आता इथनं गेलं की आम्हाला नाश्ता भेटतो एकदम पोटभर. आणि कशाला दिवसभर पुन्हा भूक लागते का सांगा. नाही लागत भूक. आणि आम्हाला खायला त्या पेयाला तेवढं काय हे वसवस पण आम्ही करत नाही. आणि आम्हाला खाण्यापिण्याचं काय नसतं काय आहे का नाही सध्या. चल की आता आपल्याला टाइम किती झाला. लय जे फोन मध्ये घुसली ग काय हिचं कळ नाहीच मला. अगं का आम्हाला हाकलून लावत्या नाही तर चल बोलत चल वाटणं बोलत कितीच राहिला टाइम. चल जाऊस तर करूस तर अजून 10-15 मिनिटं जायला आहे ना. कामाची बी काळजी केली पाहिजे. 1 महिना आहे का नाही. 1 महिना जेवढा वेळ तू फोन मध्ये बोलली ना. हा मला टिफिनचा डबा नाही म्हणून हा का आम्ही असला डबा घेऊन जातोय. जीव लावणारी अशी पाहिजे ती. मग काय सगळ्यापेक्षा परकी किती चांगले, किती समजदारपणानं बोलतात हे, किती समजावून सांगतात. माझं तर किती कौतुक केलं ताईनं. केलं का ना. काय म्हणलं ग. किती 1 तास झाला का नाही फोनचा. पण काय म्हणत होता. झोक्यातली राधी एवढं काम करते आश्चर्य वाटायला लागलं. आणि त्यांना परत काय वाटलं की ही बाळवणीमध्ये किती रोग लागल्यावाने असते आणि आता किती तोंडावर तेज आलाय म्हणते ते का नाही. मला म्हणजे खराब झाली ते. तू कशानं खराब झाली तुला काय गोळा वाटला. स्वाती गोरी झाली. स्वाती म्हणते इथलं पाणी लय भारी आहे, केस बी वाढत्याला म्हणते. गोड दिसायला लागली स्वाती ते आहे का नाही. तर चला आता आम्ही निघतोय. काय काल माझी इथं वाळाय घातलेली कपडेच पडली. धुतले असते तर तुझी पण वाळली असते का नाही चांगले कपडे. चला आता दुपारच्या व्हिडिओ मध्ये भेटू. आता निघतो मी.